नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला बनवायचे मस्त मटार पनीरची भाजी. तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आज आपण बनवूया मटार पनीर. त्याच्यासाठी ना मी 2 उभे लांब पातळ चिरलेले कांदे घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 7 ते 8 आहे ना 15 ते 20 मिनटं भिजवलेले काजू घेतले, 3 ते 4 आहे ना पनीरचे तुकडे होतील असे घेतले ग्रेव्हीसाठी आणि ना थोडीशी कोथिंबीर घेतलेली. आता आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची. त्याच्या आधी ना आपण आहे ना गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे. आता याच्यामध्ये ना आपण आहे ना जो कांदा कापलेला होता तो टाकून घेऊ. आपला आपल्याला आहे ना हे जे पनीर पण घेतलं होतं ना ते पण ग्रेव्हीतच टाकायचं आहे. आता हा कांदा आहे ना आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त आहे ना हलकासा गरम करून घ्यायचा आहे. कलर चेंज झाला का तोपर्यंत. आता आपला कांदा चेंज झाला, आता याच्यात आपण लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या आहे, कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला सगळं ना हे एकत्र करायचं आहे ना. आपल्याला याचं आहे ना वाटण तयार करायचं आहे. त्या वाटणामध्ये आपल्याला काजू पण टाकायचे आणि पनीर पण टाकून घ्यायचं आहे आणि याचं मस्त ना आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे आणि आपण आहे ना एक कच्चा टोमॅटो कापलेला आहे. आपल्याला ना कच्च्या टोमॅटोची एक प्युरी करायची, ती वेगळी आणि ही बाकीची ना वेगळी करायची. त्याच्यासाठी ना आपण प्युरी करून घेऊ. आता आपल्याला आहे ना पनीरचे क्यूब्स कापून घ्यायचे. त्याच्यासाठी ना मी 200 ग्रॅमला थोडं कमी पनीर घेतलेलं आहे. आता आपण आहे ना कढई ठेवू, त्याच्यात तेल टाकलं आहे आणि हे तेल चांगलं गरम होऊ देऊ. हे तेल चांगलं गरम झालं का आपल्याला याच्यात आहे ना पनीर तळून घ्यायचे. आता आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. आता याच्यात आहे ना मी पनीर टाकून घेते आणि चांगले आहे ना हे ना फ्राय करून घेते. जास्त पण गोल्डन नाही होऊ द्यायचे, हलकेसे. फक्त आहे ना पनीरला कसं कोणत्या पनीरला कधी-कधी वास पण येतो आंबट, तर तो वास आहे ना निघून जातो सहसा करून. तर हे पनीर आपल्याला गरम करायचे. आता ही आपली कच्च्या टोमॅटोची प्युरी पण झालेली बघा, मी मिक्सरमध्ये करून घेतली. एकीकडे ना आपले मस्त पनीर पण आहे ना छानपैकी फ्राय होत आहे आणि आपल्याला जी आपण ती बाकीची प्युरी सांगितली ना मी, ती पण करून घेतली. पनीर, कांदा, काजू, लसूण आणि कोथिंबीर. आता आपले पनीर पण छान फ्राय झालेले. आता ते आपण काढून घेऊ. आता हे पनीर आहे ना मी सगळे काढून घेते आहे. जास्त पण काही केले नाही, मी थोडेसेच केले. आता हे ना मी काढून घेते आहे मस्त. मला जास्त म्हणजे ब्राऊन झालेले पनीर पण आवडत नाही. त्याच्यामुळे ना मी पनीर सहसा हॉटेलच्या भाजींमध्ये ना पनीर फ्राय करत नाही, पण आपण करतो त्याच्यामुळे मी पण करून घेते. आता हे पनीर मी सगळे ना काढून घेते आणि आपल्याला ना ह्याच तेलामध्ये आपली भाजी पण करायची उरलेल्या तेलात. त्याच्यात काय मी जास्त तेल वगैरे पण टाकणार नाही आहे. याच तेलामध्ये आपल्याला आहे ना आपली भाजी करायची. तर मी काढून घेतल्या. आता आपल्याला आहे ना एवढ्या तेलामध्ये ना आपण जी कांदा, कोथिंबीर, काजू याची जी पेस्ट होती ना प्युरी, ती आता टाकून घेते मी आणि आता मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला या सगळ्या वाटणाला आणि तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटलं का आता आपल्याला याच्यात आहे ना आपण जी टोमॅटोची प्युरी करू ना ती आपल्याला टाकून घ्यायची. त्याच्या आधी ना मी वाटणात आहे ना 1 चमचा जिरं पण टाकून घेतले, कारण की ना डायरेक्ट तेलात टाकलं ना ते जळतं, त्याच्यामुळे मी वाटणात टाकते. आता मी टोमॅटोची प्युरी पण टाकून घेतलेली आहे. आता याला आहे ना चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता तेल सुटलं का याच्यामध्ये मग आपल्याला ना जे मसाले मी सांगेल ना ते टाकायचे. अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केली ना खूप छान लागते. आता आपल्याला चांगलं तेल सुटलं आहे बघा आपल्या वाटणाला. आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर अतिशय सोपी पद्धत आहे ही भाजीची. आता याच्यात आहे ना मी ना 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. थोडीशी ना आपल्याला हळद टाकायची. पाव चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना गरम मसाला आणि किचन किंग मसाला पण टाकायचा याच्यामध्ये. मी ना गरम मसाला अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये आहे ना काळं तिखट पण टाकून घ्यायचं. घरगुतीचा काळा मसाला असतो ना तो मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आता याला चांगला आपल्याला आहे ना
एकजीव जोपर्यंत होत नाही, एकजीव होईपर्यंत आपल्याला याला ना परतवून घ्यायचं, चांगलं तेल सुटू द्यायचं या मिश्रणाला. एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅस आहे ना कमीच राहू द्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1 चमचाभर आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा आपल्या ग्रेव्हीला किती छान कलर पण आलेला आहे. आपली ग्रेव्ही पहिले कशी पांढरी दिसायची. आता आपल्याला आहे ना मटार पनीर करायचं, त्याच्यासाठी मी अर्धा वाटी मटार घेतला आहे. तो आता आपण याच्यात आहे ना टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मटार पण चांगला शिजून जातो ग्रेव्हीमध्येच. आता आपण मटार टाकून घेतलं. आता बघा तेल पण किती छान सुटलं आपल्या भाजीला. ही भाजी ना 3 ते 4 लोकं आरामशीर खाऊ शकतात. आता आपल्याला आहे ना याच्यात थोडंसं जे आपण वाटण केलं होतं ना, त्याच्यामध्ये मी पाणी टाकते. ग्रेव्ही जास्त दाट दिसते मला, त्याच्यामुळे मी पाणी टाकून घेते थोडंसं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात. आता आपल्याला ग्रेव्हीला चांगलं तेल पण सुटलेलं आहे. आता आपल्याला आहे ना याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता वरून आहे ना याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. कोथिंबीरमुळे ना भाजीला पण एक चांगलीच चव लागते. आता कोथिंबीर टाकली का आता आपल्याला चांगलं आहे ना मिश्रण आपलं वाटण, आपली भाजी ना चांगली उकळवून घ्यायची. आता नंतर आपल्याला ना याच्यात पनीर सोडून घ्यायचे. आपण जे पनीर फ्राय केले होते ना, ते टाकून घ्यायचे आणि आपल्या भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. बघा आपली भाजी किती छान पण दिसतीये. तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की ट्राय करा. खूप छान लागते. आणि ना आपल्या चॅनलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर सबस्क्राईब पण करा. आणि ना लाईक करायचं विसरत नका जाऊ. लाईक करा आणि भाजी जर आवडली असेल ना, तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.